काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाने जाऊ शकत नव्हते. एव्हाना त्या तुकडीला चाल करून 5-6 तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ आली, पण वाटेतली सर्वच दुकानं बंद. परमेश्वरा, आता चहा बिस्किट तरी मिळू देत रे. मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्चा सीधा शिजवायचीही सोय नव्हती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एक टपरी दिसली, अर्थात बंद. सर्वांनी इथे काही काळ आराम करा. मेजरच्या हुकुमासरशी सर्वांनी आपापलं सामान खाली टाकलं. साहेब, आज चहाची किटली असेल, एक सैनिक म्हणाला. पण दुकान बंद होतं. मनात विचार चालू होते. दुकान तोडून काही घेणं ही सरळ सरळ चोरी. मेजर शांत होता. तो सर्वांची तोंड बघत असतानाच आतला आवाज आला, तोड कुलूप. मेजरने ऑर्डर दिली, तोडा रे कुलूप. एकाच झटक्यात कुलूप निखळलं. आत 20 पेले, चहाचं सामान, मसाला, आलं, किटली, स्टोव्ह आणि 40-50 पार्लेजी होते. एका सैनिकाने भरपूर आलं घालून चहा बनवला. सर्वांनी चहा प्यायला. बिस्किटे खाल्ली. 2 थर्मास चहा आणि बाटल्यात पाणी भरून घेतलं. सर्व सामान धुवून आवरून ठेवा. आदेशानुसार काम होईपर्यंत मेजरने हिशेब केला. 2000 मालकाला दिसतील असे ठेवले. त्यात तोडलेल्या कुलपाचाही किंमत होती. मजल दर मजल करीत तुकडी मुक्कामी पोचली. आता 3 महिने तिथेच ठाण मांडून राहायचं होतं. 3 महिने पूर्ण झाले. तुकडीने सरस कामगिरी बजावली होती. यथावकाश त्यांच्या बदली दुसरी तुकडी तिथे आली आणि हे परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा तीच टपरी संध्याकाळ असल्याने उघडी होती. एक वृद्ध मालक ग्राहकाची वाट पाहत होता. तुकडी दाखल झाली. तो आनंदला. जी साहब, 50 चाय. मेजर ने ऑर्डर दिली. अभी देता हूं. धंधा कैसे चल रहा है? मेजर ने विचारला. भगवान ने ठीक ठाक रखा है साहब. भगवान सबका ख्याल रखता है. जब भगवान ख्याल रख रहा है तो तू इतना गरीब कैसे? तेरी गरीबी बता रही है कि भगवान है ही नहीं. एक नास्तिक सैनिक थोड़ा सा चिढ़ूनच बोला. नहीं साहब, भगवान है और वो पुकारने पर मदत भी करता है. मी पटवून देऊ शकतो, वृद्ध म्हणाला. ते कसं? मेजरने विचारलं. 3 महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेक्यांनी माझ्या मुलाला उचललं होतं. त्याला काहीतरी माहिती विचारायला, पण माझ्या मुलालाच ते माहीत नव्हतं. मारून मारून मुलाला अर्धमेला करून ते निघून गेले. मला दुपारीच निरोप मिळाला. लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो. नेहमी टपरी बंद केली की सामान बरोबर नेतो, पण त्या दिवशी 100 चहाचं सामान आणि तेवढीच बिस्किटे तशीच ठेवून मी निघालो. पोराला दवाखान्यात भरती केलं. होता नव्हता तो पैसा खर्च केला. 15 दिवसांनी पोरगा हाताशी आला, पण एक पै खिशात नव्हती. डोक्यावर 1000 रुपयांचं कर्ज. टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की 1100चा तरी धंदा होऊ दे म्हणून. पण पाहतो तो काय, टपरीचं कुलूप तुटलेलं. रडत रडत मी आत शिरलो आणि दुसरा धक्का बसला. चहाचं सामान निम्म झालेलं, बिस्किटे संपलेली, सर्व वस्तू स्वच्छ धुवून आवरलेल्या. आणि साहेब, एका डब्याखाली 2000 रुपये होते हो. देवानं माझं ऐकलं साहेब. एव्हाना सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लक्षात आलं. मेजरने सैनिकांना नजरेनंच गप्प राहायला सांगितलं. मेजरने विचारलं, यात देवाचा काय संबंध? साहेब, टपरीला कुलूप होतं. कित्येक लोक सरळ पुढे निघून गेले असतील, पण कोणीतरी खरंच गरजू आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी. नाहीतर असं कसं घडलं असतं? आणि तो खरंच गरजू होता म्हणूनच पैसेही ठेवून गेला. अगदी 1000चं सामान घेऊन 2000 रुपये ठेवून गेला. बोलता बोलता वृद्ध हमसू लागला. देव आहे साहेब, देव आहे. किती झाले? मेजरने विचारले. 50 चहा आणि 50 नानकटाईचे 750 रुपये झाले. मेजरला त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली. चहासाठी केलेला देवाचा धावा आठवला आणि कुलूप तोडणंही आठवलं. पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला देत तो म्हणाला, देव आहे बाबा, देव आहे.